हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून उमेदवारी जाहीर, तर शिवसेनेच्या किरण सामंतांकडून माघार, राणेंचं काम करू, उदय सामंतांकडून स्पष्ट। सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जाहीर सभा, शरद पवार संजय राऊत सभेला संबोधित करणार। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यापूर्वी पुण्यात महायुतीचं शक्ती प्रदर्शन, सुनबाईंना पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत, महायुतीच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंची घोषणा। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार, सुनेत्रा पवार 1 लाख मतांनी निवडून येणार, अजित पवारांकडून विश्वास व्यक्त, तर अजित पवार पूरक अर्ज भरणार। अजित पवारांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते मलाच मतदान करतील, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। थोड्याच वेळात प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रचार रॅलीद्वारे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन। उदयनराजे भोसले अर्ज भरण्यासाठी रवाना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उदयनराजे शक्ती प्रदर्शन करणार। अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणूक लढवत नाहीत तोपर्यंत लढाई होणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे, त्यामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी, कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत फडणवीसांचं विधान। देवेंद्र फडणवीसांनी खरं सांगितलं त्याबद्दल त्यांचे आभार, शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपकडून षडयंत्र, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल। रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत तटकरेंचं शक्ती प्रदर्शन। सध्या अनेक जण उपोषण करत आहे, मात्र उपोषण करून काही मिळत नसतं, पंकजा मुंडेंचं नाव न घेता जरांगेंवर निशाणा। राहुल गांधी खटाखटा म्हणाले, मी ग्रामीण भाषेप्रमाणे कचाकचा म्हणालो, कुठल्याही गोष्टीवरून धचा मा करू नये, निधी संदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकरांचा आज पवार गटात प्रवेश, भूषणसिंह होळकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। मुंबई उत्तरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ द्या, काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेच्या पोस्टरवरून बच्चू कडू आऊट, तर राज ठाकरे इन। सांगलीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत प्रचार सभा देखील। संभाजीनगर लोकसभेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार, 13 मे रोजी संभाजीनगर लोकसभेसाठी मतदान पार पडणार। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी बहिणीप्रमाणे, गीता गवळी महापौर होईपर्यंत साथ देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। ज्यांनी कोकणात मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल, तर राज ठाकरेंनी खेडेकरांना बैठकीसाठी बोलावलं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची लोकसभेच्या दृष्टीनं महत्वाची बैठक, राज ठाकरे कार्यकर्त्यांकडून आढावा घेणार। नंदकिशोर चतुर्वेदींवर आयकर विभागाकडून कारवाई, लखनौमधील 200 एकर जमीन जप्त, चतुर्वेदी ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांचे पार्टनर किरीट सोमय्यांचा आरोप। कोल्हापूर लोकसभेत शाहू महाराज सर्वाधिक श्रीमंत उमेदवार, शाहू महाराजांकडे 297 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम संपत्ती। पुणे जिल्ह्याला वादळी पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीत नुकसान, सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।